नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त बातमीवर चर्चा करणार आहोत. विशेषतः महाराष्ट्रातील हजारो राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. असं दिसते की ज्या गोष्टीची ते आतुरतेने वाट पाहत होते त्या दिशेने आता एक मोठं पाऊल उचललं जात आहे. आणि ही आहे आजची सर्वात मोठी बातमी. NHM कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या हालचालींना आता प्रचंड वेग आलाय. सरकारने या दिशेने एक खूप मोठं, खूप महत्त्वाचं पाऊल उचललंय. असं वाटतंय की ज्या क्षणाची इतके कर्मचारी इतक्या वर्षांपासून वाट पाहत होते तो क्षण आता जवळ येतोय. तर या बैठकीचा विषय काय आहे तो एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे हजारो कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत त्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी कसं सामावून घेता येईल यावरच चर्चा होणार आहे. म्हणजे विचार करा, ही बैठक त्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी किती निर्णायक ठरू शकते. ठीक आहे, तर आता आपण या बैठकीच्या डिटेल्समध्ये जाऊया. म्हणजे ही बैठक नक्की कधी आहे, कुठं होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं अध्यक्षस्थान कोण भूषवणार आहे. चला बघूया. तर सगळ्यात आधी तारीख. ही तारीख आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. 19 डिसेंबर 2025. हो, हा दिवस NHM कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. आणि वेळ काय आहे तर त्याच दिवशी म्हणजे 19 डिसेंबरला सकाळी ठीक 11 वाजता या महत्त्वाच्या चर्चेला सुरुवात होणार आहे. आता स्थळ आणि या बैठकीचं महत्त्व तर तिच्या ठिकाणावरूनच कळतंय. ही बैठक थेट मुंबईतल्या मंत्रालयात 6व्या मजल्यावरच्या समिती कक्षात होणार आहे. म्हणजे राज्याच्या प्रशासनाचे जे मुख्य केंद्र आहे तिथे. यावरूनच समजतं की सरकार हा विषय किती गांभीर्याने घेत आहे. आणि ऐका, सगळ्यात मोठी गोष्ट, या बैठकीचे अध्यक्ष कोण असणार आहेत माहितीये? ते आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, म्हणजे राज्याचे सर्वात मोठे प्रशासकीय अधिकारी स्वतः या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की हा निर्णय थेट प्रशासनाच्या सर्वोच्च पातळीवर घेतला जातोय. पण थांबा, ही बैठक अचानक एवढी महत्त्वाची का ठरली आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. या सगळ्या घडामोडींमागे एक मोठी पार्श्वभूमी आहे. हजारो कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेची कहाणी आहे. स्क्रीनवर जे दिसते ना, आम्ही कायम कधी होणार, हे फक्त एक वाक्य नाहीये. या हजारो NHM कर्मचाऱ्यांच्या मनातल्या भावना आहेत. कित्येक वर्षांपासून ते सगळे एकाच गोष्टीसाठी धीराने वाट पाहत आहेत, संघर्ष करत आहेत. आणि असं म्हणायला हरकत नाही की ही जी बैठक आता होतीये ती त्यांच्या त्या संघर्षाला मिळालेला एक ठोस प्रतिसाद आहे. चला, गेल्या काही दिवसात काय काय घडलंय त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी हिवाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा झाली. म्हणजे हा विषय सरकारच्या अजेंड्यावर आहे हे तेव्हाच पक्क झालं. त्यानंतर खरं तर काही प्रशासकीय दुरुस्त्या आणि प्रक्रिया यामुळे थोडा वेळ गेला, प्रगतीचा वेग जरा कमी झाला. पण आता 19 डिसेंबरला जी बैठक ठरली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला एक जबरदस्त निर्णायक गती मिळालीय. बरं, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही माहिती खरी आहे का, याचा काही पुरावा आहे का? तर हो, नक्कीच आहे. आता आपण त्या अधिकृत पुराव्याकडेच वळणार आहोत. ही सगळी माहिती कुठल्या तरी बातमीतून नाही तर थेट सरकारच्या एका ऑफिशियल लेटरमधून म्हणजे परिपत्रकातून समोर आली आहे. तर बघा, या बैठकीची अधिकृत सूचना कधी निघाली? 16 डिसेंबर 2025 रोजी. म्हणजे सरकारने हे पत्र जारी केलं आणि फक्त 3 दिवसात 19 तारखेला ही बैठक बोलवली आहे. यावरूनच या प्रकरणाचं गांभीर्य आणि तातडी आपल्या लक्षात येते. आणि हे पत्र कोणी जारी केलंय? तर महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव श्री अनिल सावरे यांनी. म्हणजे या बातमीवर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाला आहे. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार आहे. तर लिस्ट बघा. सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, विधी व न्याय विभाग. इतकंच नाही तर ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, स्वतः NHM आणि आरोग्य सेवा संचालनालय. म्हणजे जवळपास सर्व महत्त्वाच्या विभागांच्या प्रमुखांना बोलवण्यात आलं आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जो काही निर्णय होईल तो सगळ्या बाजूनी विचार करून कायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्या पक्का असाच घेतला जाईल. ठीक आहे, सगळी माहिती तर आपण पाहिली. पण आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या सगळ्याचा नेमका अर्थ काय लावायचा, ह्या बैठकीकडून भविष्यात काय अपेक्षा ठेवता येतील? हे बघा, एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. ही बैठक म्हणजे NHM कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या प्रक्रियेमधलं आजपर्यंतचं सर्वात ठोस, सर्वात मोठं पाऊल आहे. कदाचित या एकाच बैठकीत अंतिम निर्णय होणार नाही, पण तरीही हजारो कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाच्या प्रवासातला हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे.
या बैठकीमुळे एक आशेचा नवा आणि खूप प्रबळ किरण नक्कीच दिसू लागला आहे. आणि शेवटी तोच प्रश्न उरतो ज्याचं उत्तर सगळ्यांना हवंय. ही बैठक हजारो आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या मनातल्या त्या दीर्घकाळच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकेल का? त्यांच्या वर्षानुवर्षांच्या संघर्षाला, त्यांच्या प्रतीक्षेला यशाचं फळ मिळेल का? याचं उत्तर तर आपल्याला लवकरच मिळेल. या महत्त्वाच्या बातमीबद्दल आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.